कर्ज प्रकरणाच्या मंजुरीसाठी 1,500 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जालन्याच्या महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकासह कार्यालयीन सहाय्यक आणि लिपिक असे तिघे जाळ्यात अडकले। सुनील लक्ष्मण काची, छाया अशोक वाकाडे आणि आशिष उत्तम जाधव अशी लाचखोरांची नावे आहेत। तक्रारदार यांनी सिंधू कृपा फूड्स या नावाने मसाला उद्योग सुरू करण्यासाठी शासनाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास निगम योजना अंतर्गत कर्ज मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज दिला होता। त्यावरून कर्ज प्रकरण मंजुरीला पाठवण्यासाठी कार्यालयातील सहाय्यक छाया वाकोडे यांनी तक्रारदार यांच्याकडे 1500 रुपये लाचेची मागणी केली आणि जिल्हा व्यवस्थापक सुनील काची यांनीही त्यास प्रोत्साहन दिलं। परंतु तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी जालन्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत आरोपींना रंगेहात पकडलं असून त्यांच्या विरोधात पोलीस ठाणे कदीम जालना येथे गुन्हा दाखल केलाय।